पुण्यातील मुळशी पॅटर्न, नाशिक, संभाजीनगर किंवा नागपुरातील टोळी युद्धाच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील। दाऊद इब्राहिम, मन्या सुर्वे, छोटा राजन, हाजी मस्तान, सुलतान मिर्झा किंवा छोटा शकील अशा अनेक गुंडांच्या रक्तरंजित कहाण्या आणि भाईगिरीच्या बातम्या ऐकत एक पिढी मोठी झाली आहे। जमीन, संपत्ती, पैसा, शराब आणि शबाबच्या मोहातून गुन्हेगारांनी अनेकांच्या सर्रासपणे हत्या केल्या। शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्ये सुरू असलेल्या या टोळी युद्धात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे निर्घुण आणि निर्दयपणे हत्यांचं सत्र। हत्यांसाठी गुंड कुप्रसिद्धच, परंतु आता माणसं संपवण्याच्या बाबतीत राजकारणही काही मागे राहिलेले नाहीत। मुंबईच्या उपनगरांमध्ये काही गुंडांनी कोट्यावधींच्या सुपाऱ्या घेत व्हाईट कॉलर नेत्यांचा गेम केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत। परंतु राजकीय शर्यतीत पदांसाठी आणि वर्चस्वासाठी हत्याकांडांच्या घटनांचा एक मोठा इतिहास महाराष्ट्राला राहिलेला आहे। ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेने मुंबईतील उपनगरांचा राजकीय गुन्हेगारीचा नवा पॅटर्न अधोरेखित झालाय। कधी काही सांस्कृतिक ऐश्वर्यासाठी प्रसिद्ध असणारं मराठमोळं ठाणं गँगस्टर, भाईलोक आणि गुंडांचं ठाणं कसं झालं? कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात राजकीय कारणामुळे कुणाकुणाच्या हत्या झाल्यात, सविस्तर आणि तपशीलवार समजून घेऊयात। नमस्कार, मी अतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजप आमदार गणपतराव गायकवाडांनी शिवसेनेच्या 2 नेत्यांवर पोलीस ठाण्यातच फायरिंग केली। प्रामुख्याने जमिनीच्या आणि काही अंशी राजकीय वैरातून ही घटना घडली असून सुदैवाने दोन्ही नेत्यांचा जीव वाचलाय। घटनेच्या काही तासांतच मुख्यमंत्री शिंदेंनी जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। पोलिसांनी आरोपी आमदार गणपत गायकवाडला अटकही केली, परंतु आरोपीने थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत प्रकरणाला नवीन वळण देण्याचा प्रयत्न केला। गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गायकवाड प्रकरण ताजं असलं तरी नवं नाहीये। यापूर्वी कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, भिवंडी आणि बदलापुरात मोठं हत्यांचं सत्र महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। 2001 साली कल्याणचे तत्कालीन नगरसेवक श्रीधर म्हात्रे यांची अज्ञात आरोपींनी निर्घुण हत्या केल्यामुळे ठाणे जिल्हा हादरला होता। त्यानंतर 2007 साली शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर, तर 2023 मध्ये ठाकरे गटाचे नेते हर्षवर्धन पालांडे यांच्यावर तुफान गोळीबार करण्यात आला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत। कल्याणच्या गुन्हेगारीचा इतिहास आणि आताचं गायकवाड प्रकरण पाहता हे प्रकरण इतक्यात थांबण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये। गुन्हेगारीत कल्याणच पुढे आहे का? तर नाही। 2012 साली भिवंडीत दिवसाढवळ्या एका समाजसेवकाची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात नगरसेवक सलीम कुरेशींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या। 2017 साली काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे यांची त्यांचाच पुतण्या प्रशांत म्हात्रेने निर्घुण हत्या केलेली। ठाण्यानंतर ज्या उल्हासनगरमध्ये झपाट्याने नागरीकरण वाढलं, त्याच उल्हासनगरमध्ये अंगाला काटा आणणाऱ्या हत्यांच्या घटनाही घडल्या। 1986 साली शिवसेनेचे नेते रमाकांत शहाडांची अज्ञात गुंडांनी हत्या केली। त्यानंतर 3च वर्षांनी म्हणजे 1989 मध्ये माजी आमदार पप्पू कलानी यांच्या काकांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला। 1990 साली भतीजा कुटुंबातील 2 लोकांच्या हत्येने उल्हासनगर हादरलं होतं। 1992 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते मारुती जाधवांना अज्ञात आरोपींनी राजकीय वैरातून कायमचं संपवलं। 2000 साली महायुतीचं सरकार असताना शिवसेनेचे नेते गोपाळ राजवानी यांची अज्ञात लोकांनी हत्या केली। उल्हासनगरमध्ये सुरू झालेल्या भाईगिरी आणि नव्या गुंडगिरीचा प्रभाव अंबरनाथसह बदलापूरमध्येही पाहायला मिळाला। राजकीय स्पर्धा आणि वर्चस्वातून 2002 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते नरेश गायकवाडांचा खून झाला, तर 2009 साली नगरसेवक नेत्याचा भाचा समीर गोसावीला शहरातील गुंडांनी कायमचं संपवलं। पुढच्या 2च वर्षांनी म्हणजे 2011 साली अज्ञात लोकांनी माजी उपनगराध्यक्ष रमेश गुंजाळांचा दिवसाढवळ्या मर्डर केला। 2014 मध्ये सेनेचे नेते मोहन राऊत आणि 2020 मध्ये मनसेचे नेते राकेश पाटील यांच्या हत्यांच्या घटनेने अंबरनाथ आणि बदलापुरातील राजकीय गुन्हेगारीने पीक काळाचा टोक गाठला। गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या हत्या झाल्या, याचे तपशील तर आपण बघितले, परंतु आता याची कारणं तुम्हाला माहिती आहे का? तर शहरीकरणात सामाजिक आणि राजकीय वर्चस्वातून नेत्यांनी गुंडांच्या मदतीने एकमेकांना कायमचं संपवण्याचे प्लॅन आखण्यास सुरुवात केली। MIDCतील अवैध अर्थकारण, संघटित गुन्हेगारी, रिक्षा आणि व्यापारी संघटन, पालिकेतील सत्ता आणि त्यातून मिळणारे कंत्राट घेण्यासाठी राजकीय नेते आणि कुख्यात गुंड एकमेकांच्या जीवावर उठले। मोजक्याच वर्षात मुंबईसह ठाणे लगतच्या जमिनींना आलेल्या सोन्याच्या भावामुळे राजकीय गुंडांचं फावत गेलं। बक्कळ पैसा कमवणं, दहशत निर्माण करून विरोधकांना संपवणं, असं काहीचं चित्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील उपनगरांमध्ये राहिल्याचं सांगितलं जातं।
ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा इतिहास आणि गणपत गायकवाड प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।